संध्याकाळचे 8 वाजले तरी सिया अजून घरी गेली नव्हती. तिचा सडू राक्षस फुगून बसला होता म्हटल्यावर तिचा पाय तिथून हलणार तरी होता का? त्याच्याशिवाय होतच कोण तिला? तोच तर एकमेव जग होता तिचं. आणि ते जगच तोंड फिरवून बसल्यावर तिला श्वास घेणंही जमणार नव्हतं. ती येत नसल्याने आरवही तिची समजूत घालून वैतागून सोफ्यावर बसलेला. त्याच्या भाईच्या रागाला जाणून होता तो. त्यामुळे तो राग इतक्यात काही थंड होणार नाही हे त्याला माहीत होतं. शेवटी भडकलेल्या आगीला शांत व्हायला थोडा टाइम तर लागणारच होता ना. आत्ताही ती दोघं अग्नियाच्याच केबिनमध्ये बसून त्याची वाट पाहत होती. दिवसभरातली स्वतःची कामं उरकून घरी जायच्या ऐवजी मॅडम त्याच्या डोक्यावर नाचायला त्याच्या केबिनमध्ये आलेल्या. पण ह्यात तिची तरी काय चूक म्हणा? त्याचा अबोला, त्याचं वृक्ष वागणं त्या लेकराच्या नाजूक मनाला पेलवतच नव्हतं. त्याच्याकडून आत्तापर्यंत फक्त भरभरून प्रेम मिळत होतं तिला. पण त्या नजरेत स्वतःसाठीची नाराजी ती कशी सहन करणार होती ना? सिया, माझ्या आई, चल ना घरी. भाईने परत आपल्याला त्याच्या केबिनमध्ये पाहिलं तर तो चिडेल हा. आरव त्या सोफ्यावर असा काय पसरलेला जणू त्या माणसाला विसरच पडलेला की हे अग्नियाचं केबिन आहे ते. त्यातही साहेबांची हिम्मत बघा. चक्क अग्नियाच्या केबिनमध्ये लोळत होता तो. जर त्या आगीने ह्याला असं बघितलं तर तो असं काय लोळून लोळून मारेल ना ह्याला की हे ध्यान आयुष्यात कधी याच्या बेडवरही झोपणार नाही. आरू, ते ऑलरेडी माझ्यावर चिडलेच तर आहेत. आता अजून काय चिडायचं बाकी राहिलंय? पण त्यांचं असं वागणं मला सहन नाही होत आहे रे. तू सांग ना त्यांना माझ्याशी बोलायला. त्यांना माहित आहे ना त्यांची सिया त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. तरी का का इतकं छळत आहेत ते मला? सियाचे डोळे अग्नियाचा वृक्षपणा आठवून लगेच पाणावले. ते बघून आरवलाही तिच्यासाठी वाईट वाटलं. भाई तिच्यासाठी किती मॅटर करतो हे फक्त त्यालाच काय तर पूर्ण अग्निहोत्री मेन्शनला माहीत होतं. सिया, अगं तू काय भाईचं इतकं मनाला लावून घेते? तो असाच आहे माहीत आहे ना तुला? आरव तिचा हात पकडायचा प्रयत्न करत परत मागे झाला. कारण ही बया काय त्याच्या हातात येईना. ती अग्नियाच्या केबिनमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत कंटिन्यू रडत बडबडत चाललेली. आरू, बघच तू, तुझ्या भाईचा रागच एक दिवस माझा जीव घेणार आहे. मला तर हेच कळत नाही की या राक्षसाच्या रागाचं मी काय काय करू? सियाने चिडतच वैतागत डोळे पुसले. अगं बाई, असे दात चावून येणार आहे का तो? आणि तो समोर आल्यावर तर तू काहीच बोलत नाहीस. तेव्हा जरा त्याला रागबीग दाखव. त्याच्याबरोबर जरा कचाकचा भांड. म्हणजे त्याला कळेल ना की बायकोला हर्ट करून आपण किती मोठी चूक केलीये ते. आरवच्या या महान सल्ल्यावर सियाने आरवकडे बारीक नजर करून बघितलं. इथे आधीच लागलेली आग विझत नाही आहे, त्यात तू अजून काड्या टाक. अवघड माणसा, आता यांची मीटिंग कितीला संपणार आहे निदान हे तरी चिकू दादाला विचार ना. सियाची आता भयंकर चिडचिड होऊ लागलेली. सगळं तिच्या हळव्या मनाच्या परे होतं. कालपासून त्याच्या मिठीसाठी तरसलेलं तिचं मन आता मात्र आंदोलनावरच उतरलेलं. तिच्या मनाला तनाला आता फक्त तो हवे होता, तेही अगदी जवळ. सिया, मी मगाशीच रॉकी दादाला विचारलेलं, पण तो बोलला काही सांगता येत नाही म्हणून. आणि त्याचंही बरोबर आहे अगं. भाईचा बस चालला तर तो रात्रभर सगळ्यांचा जीव खात बसेल. आरवचं ऐकून सियाचा जीव आता जास्तच तडफडू लागला. त्याचं सकाळचं खोचक बोलणं
त्यानंतर दिवसभरात तिच्याकडे केलेलं दुर्लक्ष आठवून तिच्या हळव्या हृदयाला अक्षरशः पिळे पडत होते. पण तिच्या तनामनाला पोळणारी वेदना कोणाला सांगणार होती ना ती. अहो या ना लवकर, आणि रागात का असेना पण एकदा, फक्त एकदा तुमच्या सियाला मिठीत घ्या ना. नका हो इतका अंत पाहू तुमच्या सियाचा. तुमच्या अशा वागण्याने माझं हृदय किती तुटतंय दिसत नाही का तुम्हाला, की मला त्रास देऊनच सुख भेटतंय तुम्हाला. सिया मनात बडबडत दरवाजाकडे एकटक बघत अग्नेय येण्याची वाट बघतच होती, की इतक्यात दरवाजा उघडला गेला आणि इथे सियाच्या ओठांवर हसू येणारच होतं, की समोरून आत आलेल्या त्या मुलीला बघून इकडे तिच्या कपाळावर लगेच आठ्या पडल्या ना. आरवही अग्नेय आला या विचाराने गडबडून उठलाच होता, पण त्या मुलीला बघून त्याचाही गोंधळ उडाला. पण त्या गोंधळातही आरवची नजर क्षणभर त्या मुलीवर स्थिरावली बरं. ती मुलगी दिसायला सुंदर होती, यात काही वादच नव्हता. पण त्यातही तिच्या अतिच्या फिटिंग कपड्यांमुळे तिच्या शरीराची ठेवण खूपच उठून दिसत होती. नक्की तो ड्रेस तिने घातलाय की त्या ड्रेसमध्ये ती जबरदस्ती घुसलीये, हाच सियाला प्रश्न पडला. पण तिचा भडक मेकअप पाहून मात्र सियाचं तोंड अगदीच वाकडं झालं. मेकअपचे प्रोडक्ट हिला फुकट भेटलेत का, जे ही लिटरली त्याची परतच चढवून आलीये. आणि एक मिनिट, ही मुलगी आहे कोण, आणि अशी कशी यांच्या केबिन मध्ये डायरेक्ट तोंड उचलून घुसली. सिया मनातच त्या समोरच्या मुलीला खालून वरपर्यंत न्याहाळत दात ओठ खाऊ लागली. का कुणास, पण ती मुलगी तर तिला नाहीच आवडली. पण तिचं असं अचानक येणं जास्त खटकलं. हे हु आर यू अँड व्हॉट आर यू डुईंग हिअर. तिचं ते फर्राटेबाज इंग्लिश बघून आरवची एक भुवई उंचावली ना. तिने त्याला ओळखलं नव्हतं म्हटल्यावर साहेबांचं तोंडच गोळा झालेलं. हा तर अग्निहोत्रींच्या छोट्या दिव्याचा अपमान होता ना, आणि आपले नवाब स्वतःचा अपमान कसे खपवून घेतील. The same question I am also asking you. Who are you and how dare to enter without even knocking the door? आरवच्या या प्रश्नावर त्या मुलीची नजर त्याच्यावर आली. त्याची ती धडाकेबाज पर्सनॅलिटी बघून तिला तो कोणी हाय प्रोफाईल एम्प्लॉई वाटला. घ्या, म्हणजे तिने तर आपल्या नवाबांचा तर कचराच केला राव. एम्प्लॉई तरी बरं, तिने हे बोलून नाही दाखवलं, नाही तर या मुलीचा चेहरा विदाउट मेकअप गोरा मोरा झाला असता. आय एम द पर्सनल सेक्रेटरी ऑफ अग्नेय सर. दॅट मच इन्फॉर्मेशन इज इनफ फॉर यू. पण अग्नेयची सेक्रेटरी म्हटल्यावर तिचा तोरा तर ढगातच पोहोचलेला. बाई, इतकी पण हवेत उडू नकोस, की पंख कापतात डायरेक्ट बुडावरच पडशील. तिच्या तोंडून अग्नेयची सेक्रेटरी ऐकून आरव सोबत सियाचेही डोळे मोठे झाले आणि त्या दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. पण त्यातही सियाच्या डोळ्यातली वेदना बघून आरवला मात्र कसं तरीच झालं आणि आपल्या भाईच्या या मुद्दाम घेतलेल्या डिसिजनचा रागही आला. सगळं सियाला दुखवण्यासाठी चाललं होतं त्याचं. आत्ता मला कळेल का तुम्ही दोघं कोण आहात, आणि बॉस त्यांच्या केबिन मध्ये नसताना कोणत्या राईट्सने इथे येऊन बसला आहात. ती मुलगी परत तोऱ्यातच सियाला खालून वर बघत प्रश्न करते. अग्नेयची सेक्रेटरी झाल्याचा तिला किती ॲटिट्यूड चढलाय हे तिच्या तोंडावरून त्या दोघांनाही दिसत होतं. पण आरव तिचा ओसंडून वाहणारा अहंकार बघून तिला काही उत्तर देणार त्याआधीच अग्नेय त्याची टाय लूज करत धाडकन त्याच्या केबिन मध्ये आला. मागे त्याची शेपूट रॉकी ही होताच बरं का. हा एक माणूस अग्नेयला असा काही चिकटून असतो जणू ह्याच्या समोर तर फेविकॉलचा जोरही कमी पडेल.
अग्नेय येताच ती सेक्रेटरी एकदम ताठ झाली. जणू तिला कोणी सावधानच केलं होतं. आरव, तू अजून इथे काय करतोय? अग्नेयचं जसं लक्ष सियावर गेलं, क्षणभर त्याचे पाय जागीच थबकले. ती अजून थांबली असेल ह्याची त्याला कल्पनाच नव्हती. सकाळपासून त्याने रागात का असेना पण स्वतःला कामात इतकं काय झोकून दिलेलं की तिला प्रयत्न करूनही परत त्याला भेटताच आलं नव्हतं. खूप प्रयत्न केलेले तिने, पण तिचे अग्निदेव आज त्यांचा रुसवा सोडायला तयारच नव्हते. भाई, ते आम्ही. अग्नेयचा कसलेला जबडा बघून आरवचा मगाचपासून दणाणणारा आवाज आता घशात अडकला ना. अग्नेयची फक्त नजरच त्याला गार करायला पुरेशी होती. पण त्याच्या तोंडून भाई ऐकून त्या मुलीचे डोळे मात्र मोठे झाले. कारण आपण कोणासमोर तोरा दाखवत होतो हे तिला आत्ता कळून चुकलं होतं. पण इकडे सिया मात्र डोळ्यातलं पाणी अडवत एकटक तिच्या राक्षसाकडे बघत होती. सकाळनंतर आत्ता दिसत होता तो तिला, तेही परत रागात. त्यामुळे तिचं मन काहीसं खट्टू झालं असलं तरी तिला बघायचं तरी समाधान मिळत होतं. आरव, भरपूर लेट झाला आहे. मला वाटतं तू घरी जायला हवे. अग्नेय वैतागतच येऊन खुर्चीवर बसला. भलेही तो आरवचं नाव घेत होता, पण त्याची नजर मात्र सियावर होती. आणि हे सगळं तो कोणाला बोलतोय हेही आरव आणि रॉकीला कळत होतं. पण आता मात्र अग्नेयची जास्त चिडचिड व्हायला लागलेली. त्याला नाही त्याच्या जाणावर रागवता येत होतं, नाही तिच्यापासून जास्त टाइम लांब आता तो स्वतःला ठेवू शकणार होता. त्यात तिच्या डोळ्यातल्या मोत्यांनी सकाळपासून अक्षरशः जीव काढलेला त्याचा. भलेही तो तिच्या समोर गेला नव्हता, पण तिला मात्र स्वतःच्या नजरेसमोरून एक सेकंदही हलू दिलं नव्हतं. लॅपटॉपवर तिच्या केबिनची फुटेज दिवसभर ओपन करून बसलेला तो. त्यामुळे दिवसभर त्याचं पाखरू किती रडलंय त्याला माहीत होतं. आणि त्याचा सर्वात जास्त त्रास त्यालाच होऊन अगदी जीवही नकोसा झालेला त्याचा. अहो, इतक्या टाइम नंतर तिचा तो नाजूक आवाज कानावर पडला आणि इथे अग्नेयचे डोळे घट्ट बंद झाले. त्याच्या पाखरावर रागवणं इतकं सोपं होतं का त्याच्यासाठी? पण ती अजूनही हट्टीपणा सोडत नव्हती म्हणून चिडला होता तो. रॉकी, तू कंपनीतल्या स्टाफला सांगितलं नाहीस का इथे मला काय बोलतात ते? अग्नेयने त्याच्या भावनांना मनात दाबत दात ओठ खात रागातच सियावर नजर रोखली. ती आपला विचारच करत नाही ह्याच आविर्भावात त्याचा राग तप्त लावासारखा नुसता खदखदत होता. पण त्याचं ते रुक्ष बोलणं ऐकून सिया तर अवाकच झाली. आरवलाही त्याचं बोलणं आवडलं नाही, पण भाईला राग आला तर तो कोणाचं काहीच ऐकत नाही हे त्याला माहीत होतं. त्याच्या बोलण्यावर सियाच्या डोळ्यातला तो ओलावा बघून अग्नेयने लगेच नजर चोरली. तिचा रागही येत होता, पण तिच्या डोळ्यात अश्रूही नको होते त्याला, कारण तिच्या ठेंबाचा एकूण एक हिशोब तो स्वतःवर वसूल करणार होता. भाई, आरव रागातच त्याच्याकडे बघतो. कोणी दुसऱ्यानेच काय तर त्याच्या भाईनेही सियाला हट केलेलं त्याला स्वतःलाही मंजूर नव्हतं. आरवच्या चढलेल्या आवाजावर अग्नेयची नजर त्याच्या छोट्या सावलीवर आली. रागाच्या बाबतीत साहेब त्याच्या भाईलाही ऐकणारे नव्हते. मिस्टर आरव, हा रूल इथे तुमच्यासाठीही आहे. इथे जर मी नाती सांभाळत बसलो तर ही कंपनी आरामात बुडून जाईल. आणि तसंही नाती सांभाळून तरी काय उपयोग ना? ज्या नात्यांना माझी काही पडलीच नाही आहे त्यांना मीच किती कुरवाळत बसायचं ना?
अग्नेयने रागातच त्याची आरववरची रागीट नजर सियावर आणली. तसं तिचे डोळे काठोकाठ भरून आले. त्याच्या बोलण्यातली खोच आत्ताही तिच्या मनाला घायाळ करून गेली. पण तरी आत्ताही चुकार शब्द तिने तिच्या तोंडून काढला नाही. ती तर तिच्या अहोंचा हा रुक्ष स्वभाव पाहून अगदी सुन्न पडलेली. डोकं तर अगदीच पदीत झालेलं तिचं. ओ मिस व्हॉटेवर, इथे काय भजन चाललंय का जे फ्री मध्ये ऐकायला बसलाय? दिसतंय ना आम्ही पर्सनल बोलतोय, मग बाहेर जाण्याचे कष्ट घ्या ना. आरव अग्नेयच्या सेक्रेटरीला आत्ताही तिथेच उभा बघून तिच्यावर अचानकच डाफरला. तशी ती तर दचकलीच, पण त्याचे ऑर्डर ऐकून ती पटकन गडबडीत मागे वळणार की तोच अग्नेयचा आवाज तिच्या कानावर पडला. मिस पायल, मला वाटतं तुम्ही माझी सेक्रेटरी आहात, तर ऑर्डरही माझेच फॉलो केले पाहिजेत आणि मी तुम्हाला बाहेर जायची परमिशन दिली नाही. अग्नेयने रागातच आरववर नजर रोखत बोलताच आरवने दात आवळले आणि ती पायल तर आहे तिथे गपगुमान उभी राहिली. पण एवाना सियाच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलेलं. त्याच्या इतक्या कठोर वागण्याची तिला सवयच नव्हती. पूर्ण जगासमोर तो कितीही क्रूर असला तरी तिच्या समोर त्याची नजर नेहमी सॉफ्ट व्हायची. पण आज त्याच नजरेतला राग तिच्या कोवळ्या जीवाच्या समजण्या पलीकडे होता. भाई, यार काय चाललंय तुझं? सकाळपासून ती तुला मनवायला ट्राय करतीये, पण तुला तुझा हट्ट सोडायचाच नाही आहे. त्यात नको त्या लोकांसमोर फालतूचा तमाशा लावला आहेस. आरवला आता अग्नेयच्या वागण्याची चीड येत होती. सियाचे वाहणारे डोळे त्याला आत्ता अजूनच तापवत चाललेले. मिस्टर आरव अग्निहोत्री, आज खूपच मोठे झालाय वाटतं तुम्ही, जे तुमच्या मोठ्या भावाला प्रश्न विचारताय. आणि इतकेच प्रश्न विचारायची हौस आलीये तर एक प्रश्न तुमच्या फ्रेंडलाही विचारा ना. या सगळ्याची सुरुवात कोणी केली म्हणून, आणि नको त्या गोष्टीचाही हट्ट कोणाचा होता ते. तिने हट्ट सोडला तर माझा असं वागण्याचा प्रश्नच येत नाही. अग्नेय आता थोडं शांततेत पण तितक्याच धारदार आवाजात बोलला. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या त्या धारा त्याच्या हृदयावर किती वार करत होत्या ह्याची तिथे कोणालाच कल्पना नव्हती. पण त्याला त्या दोघांमध्ये कोणताही दुरावा नकोसा होता, म्हणून तर अट्टाहास चाललेला ना त्याचा. भाई, पण आरव पुढे काही बोलणार तो सियाने त्याचा हात पकडला. आरू आणि डोळ्यांनीच त्याला शांत राहायला खुणवलं. काहीही झालं तरी आरव अग्नियवर चिडतोय हे तिला सहनच होत नव्हतं. तिचं प्रेम तिच्यासाठी सर्वात वर होतं आणि त्या प्रेमाला कोणी दुखवावं हे तिला मंजूर नव्हतं. त्यात कोणा बाहेरच्या व्यक्तीसमोर तिला तिच्या प्रेमाचा बाजार उठवायचाही नव्हता. तिच्या नजरेतल्या त्या हतबलताकडे पाहून आरव रागातच केसात हात फिरवत मागे झाला. पण आता सिया मात्र 2 पावलं अग्नेय समोर आली. मन कितीही दुखावलं असलं तरी आत्ता त्याच्या समोर रडायचं नव्हतं तिला. सॉरी सर. तिच्या तोंडून सॉरी ऐकून अग्नेयच्या हृदयात तीव्र कळ आली आणि त्याने त्याचा जबडा इतका काय घट्ट कसला की त्याच्या मानेवरच्या शिरा फुगून वर आल्या. आपण रूढ बोलल्यावर तरी ती वेडी माघार घेईल असं वाटलं होतं त्याला, पण नाही. त्याचं पाखरू त्याच्याही वरचढ हट्टी होतं. हट्टी म्हणण्यापेक्षा त्याच्या वागण्यावर प्रचंड दुखावली गेली होती ती. त्यामुळेच त्या वेदनेत डोळ्यातलं पाणीही तिच्या आटलं होतं ना. पण त्या डोळ्यातली वेदना मात्र भरभरून ओसंडत होती. अग्नेय त्याच्या पाखराच्या दुखावलेल्या चेहऱ्याला बघून उठणार. तोच तिने एक दीर्घ श्वास घेत
परत बोलायला सुरुवात केली. रॉकी दादा, आत्ता मी बरोबर बोलली ना? मी तुमच्या बॉसला सर बोलू शकते ना? तिने रॉकीकडे बघून शांततेत प्रश्न केला, पण तिच्या या प्रश्नावर रॉकीने मानच खाली घातली. ते बघून सियाच्या ओठांवर उदास हसू पसरलं. ते बघून इथे अग्नेयच्या हृदयात खूपच चलबिचल झाली. आय एम सॉरी सर, आम्ही असं तुमच्या केबिनमध्ये यायला नको पाहिजे होतं. खरंच त्यासाठी सॉरी. आणि हो, परत अशी चूक नाही होणार. सियाच्या त्या शांत आणि संयमी बोलण्यात इतकी धार होती की तिच्या शब्दांनीच अग्नेयचं हृदय रक्तबंबाळ झालं. आपलं पाखरू आपली माफी मागतंय, ते पण इतक्या खालच्या लेवलला जाऊन. हे खरंच त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. आग होत होती त्याच्या सर्वांगाची. तो मनातच स्वतःला शिव्या घालत परत तिच्याकडे बघताच तिने त्याच्याकडे बघून परत बोलायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बिनधास्त बोलत होती ती. आणि हो, अजून एका गोष्टीसाठी सॉरी. कदाचित काही वेळापुरती मी एका व्यक्तीच्या प्रेमळ वलयात माझी जागा पार विसरून गेलेले. पण तुम्ही आज मला माझी ओळख परत करून दिलात. मी विसरले होते, मी या कंपनीत फक्त एक स्टाफ आहे. ते सामान्य स्टाफ जी सकाळी रॉकी दादाला ऑर्डर करायला निघालेली. पण तुमच्या एका जाणीवेने मला माझी ऐपत तर कळाली. त्यासाठी खरंच थँक्यू. सियाने शेवटचं वाक्य बोलायला, हाऊ डेअर यू जाना, हाऊ डेअर यू. तू स्वतःबद्दल असं बोलूच कशी शकते? यू ऑल्सो नो दॅट तू कोण आहेस ते. मग तू स्वतःबद्दल असं बोललीसच का? अग्नेयने रागात उठून त्या खुर्चीला इतक्या काही जोरात लात मारली की सिया सोडून सगळेच घाबरून मागे झाले. पण ह्या आगीला कसं शांत करायचं ते या नदीला चांगलंच माहीत होतं. सिया नाव आहे माझं, तुमच्या ऑफिसमधली एक सामान्य स्टाफ. आय होप तुम्हालाही या स्टाफचं नाव पुसटचं का असेना पण लक्षात राहील. तिच्या या शेवटच्या वाक्यावर मात्र अग्नेयला मगाशी आपण रागात तिला स्टाफ बोलून गेलेलो ते आठवताच स्वतःचाही प्रचंड राग आला. जाना, डोंट यू डेअर, ओके? तुलाही माहीत आहे मी रागात बोललो होतो. अग्नेय दात चावत सियाजवळ यायला, सिया डोळ्यातलं पाणी अडवत तडक बाहेर पळाली. जाना, ते बघून अग्नेय मागून ओरडला. पण त्याचा आवाज ऐकायला त्याची जाना तिथे थांबलीच कुठे होती. आज त्याने तिचं हृदय तोडलं होतं, मग कशी ऐकणार होती ती त्याचं? रॉकी दादा, आत्ता तुझे बॉस खुश झाले असतील ना? तिला रडवून, तिला इतकं घालून पाडून बोलून, ते पण तिच्या एका हट्टासाठी. पण त्यांना एक गोष्टीची आठवण करून दे, जिचं मन सकाळपासून ते पदोपदी इतकं दुखावतायत ना, ते मन खूपच नाजूक आहे. म्हणून असं नको व्हायला की अजून ते तिला काही बोलतील आणि त्यांची सिया क्षणातच विखरून जाईल. आरवही अग्नेयला बडबडून तडक बाहेर पडला. तसा अग्नेयने रागातच त्याचा पूर्ण टेबल उधळून लावला. ते बघून पायलने तर घाबरून धूमच ठोकली. पण रॉकी मात्र नकारार्थी मान हलवत तिथेच उभा राहिला. त्याच्या बॉसला त्याच्याहून जास्त कोण ओळखणार होतं ना? भलेही तो सियाला काहीही बोलू दे, पण त्याची शिक्षा तो स्वतःलाही किती भयंकर देणार होता याची कल्पनाच नव्हती. मग काय वाटतं तुम्हाला? अग्नेयने केलेल्या चुकीची शिक्षा तो स्वतःला देईल ती देईल, पण ह्यावेळी तो सियाला मनवेल का? पहिल्यांदा हा अग्नेय तिच्या समोर नमेल का? हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि हो, आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून लाईक्सही द्या आणि खूप साऱ्या लोकांना शेअर करा.
आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.